कधी नाही ती आज माझी पूजा ही 5:30 वाजता म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर झाली होती. आणि आज होता गुरुवार आणि आम्हाला लवकर लग्नासाठी निघायचं होतं. त्यासाठी ना मी सकाळी 4:30ला उठले होते. सगळ्यात अगोदर मी स्वयंपाक करून घेतला. कारण की ना कसं असतं ना, बायकांना ना कितीही अर्जंट काम असलं, स्वयंपाक हा करून जावाच लागतो. त्यासाठीच ना मी सकाळी लवकर उठून अगोदर स्वयंपाक केला. त्यानंतर मग अंघोळ वगैरे केली आणि फ्रेश झाले. तर एवढ्या साऱ्या मी पोळ्या आणि भाकरी केल्या होत्या, कारण की दिवसभर सगळ्यांसाठी लागणार होतं. दया, मी आणि दादुरी आम्ही चौघंजणं जाणार होतो लग्नाला. तर लग्न हे खूप लांब होतं, म्हणजे परतूरच्याही पुढं होतं. त्यासाठीच ना आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं. 7:30-8च्या दरम्यान निघायचं होतं. 12:30चं लग्न होतं, पण लग्न काही टाईमावर लागलं नाही. अर्धा ते पाऊण तासामध्ये माझा सगळा स्वयंपाक झाला होता. त्यानंतर मग मी लगेच देवाची पूजा करून घेतली, कारण की ना आज दिवसभरामध्ये काही म्हणजे देवाची पूजा होणार नव्हती. म्हणजे तिकडून यायला खूप वेळ लागेल आणि उशीरसुद्धा होईल. त्यामुळेच ना म्हटलं की चला स्वामींची पूजा करून घ्यावी. आमच्या दोघांनाही आज उपवास होता, पण ना आज तिसरा गुरुवार म्हणता येणार नाही, कारण की ना मला पारायण करता येणार नव्हतं. त्याचं कारण म्हणजे मला आज लवकर जायचं होतं आणि यायला खूप उशीर होणार होता. त्यासाठी स्वामींची छान अशी पूजा केली आणि आरती केली. आणि त्यानंतर मग ह्या दोघांना उठवायला गेले. म्हणजे दादू तर काय झोळीमध्ये झोपला होता, पण दयाला उठवण्यासाठी गेले तर हे काय उठण्याचं नाव घेत नव्हते. ते म्हणले की 5-10 मिनिट थांब, नंतर उठतो. त्यासाठीच मग मी बाहेर आले, गरम पाणी पिलं आणि त्यानंतर मग माझ्यासाठी चहा टाकला. खरंच ना सकाळी लवकर उठून मला खरंच खूप छान आणि फ्रेश फील होत होता. आज पण दररोज काय मी एवढ्या लवकर उठत नाही. आणि देवपूजासुद्धा माझी झाली होती लवकर. तर घरामध्ये एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह असं वाईब्स आल्या होत्या. तर इथं वाजले होते 7. तर 7च्या दरम्यान आम्ही दोघंही गच्चीवरती आलो. त्याचं कारण म्हणजे ना बांधकामाला पाणी द्यायचं होतं, कारण की दिवसभर काही आईला पाणी देणं होत नाही. आणि त्यासाठीच ना आम्ही दोघंही म्हणलं की चला वेळ आहे तर अगोदर पाणी देऊन घेऊया. आणि सकाळी सकाळी गच्चीवरती आल्यावर ना एकदम असं फ्रेश आणि एकदम छान शांत वातावरण होतं. आणि सूर्यसुद्धा बघा किती छान दिसत होता, म्हणजे सनराईज किती सुंदर दिसत होतं. आणि मला तर ना वातावरण एकदम शांत आणि असं म्हणजे आवाज नाही, गोंधळ नाही, असं खूप जास्त आवडतं. मला काही गोंधळाच्या ठिकाणी जास्त आवडत नाही. 4-5 महिने झालं आमचं बांधकाम सुरू होऊन. दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावर आम्हाला राहायला केलेलं आहे. आणि त्यानंतर मग 4थ्या मजल्यावर जे आपलं धान्य असतं ते ठेवण्यासाठीच एक छोटीशी रूम काढली आहे. तर पाणी देऊन आम्ही खाली आलो 7:45च्या दरम्यान. आणि त्यानंतर मग ह्या सगळ्यांचं आवरलेलं होतं. तर रिया आणि दादूचं आईंनीच आवरलं होतं. तर इथं बघा माझी माऊ, म्हणजे तिला ना कॅमेरा सुरू केला की लगेच तिला समजतं, लगेच हाय करायला लागते. दादू काही तेवढाही करत नाही. मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतेच, कारण की ना लेकराचं कौतुक हे खूप जास्त असतं. त्यासाठीच ना मला तिनं हाय करायली की मला असं कौतुक वाटतं तिचं. आणि त्यानंतर मग बघा इथं दादूनं रियाला मारलं होतं, त्यासाठीच रिया इथं रडत होती. दादू खूप जास्त आगाऊ झाला आहे आणि रियाला सारखं मारतो. आणि रिया काय नाही, मोठ्या आवाजात फक्त रडते. ती काय तेवढं त्या दादूला मारत नाही, पण दादू खूप जास्त खोड्या काढतो तिच्या. तर इथं आई त्याला रागवत होत्या असं. आणि त्यानंतर मग आम्ही निघालोत. आणि तर तिथं 12:30च्या दरम्यान आम्ही पोहोचलोत. करेक्ट टायमिंगला आम्ही पोहोचलोत. आम्हाला वाटलं होतं की लग्न लवकर लागेल, पण तसं काहीच झालं नाही. नवरदेवच आला 1:30च्या दरम्यान. आणि त्यानंतर मग तिथून पुढं त्यांची वरात वगैरे होती, त्यासाठीच ना खूप जास्त वेळ झाला. तर 12:30चं लग्न हे 5:30ला लागलं. आणि तर हे लग्न होतं दयाच्या मित्राचं आणि माझ्या स्कूल फ्रेंडचं, त्यामुळेच आम्ही गेलो होतो. आणि मी ह्यांचं लग्न पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट टाईम बघितलं. याच्या अगोदर मी काय ह्यांचं लग्न बघितलेलं नव्हतं. रिया, दादू, आम्ही सगळेजण खूप बोर झालो होतो, कारण की ना ऊन कसलं पडायलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे. आणि घराच्या बाहेरसुद्धा जावंसं वाटत नाही. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कसं नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. चला तुम्ही भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.